आपल्या सगळ्या टीमचं मी आपल्या सकाळ तनिष्काच्या वतीने स्वागत करतो. मला असं वाटतं की या सिनेमाच्या कथानकापेक्षा या घडामोडी राज्यभर घडल्या. मला असं वाटतं की भाऊरावांचं नाव म्हणजे आत्ताच ह्या काळामध्ये ते सुवर्णाक्षरात लिहिलं गेलं आहे की थिएटर जे आहेत मराठी सिनेमा दाखवत नाही म्हणून 10 लाखाचा दंड शासनातर्फे केला जाणार आहे. चित्रपटगृहांना वर्षातनं किमान 4 आठवडे तरी मराठी सिनेमा दाखवणं बंधनकारक आहे. जसं सर मग अशी म्हटलं की आणखी एक बैठक व्हायची, ते 4 आठवड्याचे 8 आठवडे झाले तरी चांगलंच होईल. कदाचित हा पहिला सिनेमा असेल की ज्यांच्यासाठी म्हणजे पुण्यासारख्या सांस्कृतिक राजधानीमध्ये शेतकऱ्यांनी बैलगाडी मोर्चा काढला आहे माणसासाठी. हे खरंच जमेची वाद आहे आपल्यासाठी की आपल्यातला ग्रामीण माणूस जेव्हा तळमळीने सिनेमासाठी आपला सर्वस्व अर्पण करतो. अक्षरशः त्यांची काय ती हिरासत झाली असेल म्हणजे ते तर आयुष्यभर विसरू शकत नाही. ज्यांनी खोडा दिला, भवन दिला, असे सिनेमा असलेल्या माणसाला एवढा मनस्ताप सहन करावा लागेल कदाचित ही पहिली दुर्मिळ घटना असेल. की सर आपण म्हणतो ना सरळ मार्गाने चाललं तर समाज त्रास देतो की म्हणून ती आपलीच व्यवस्था आहे जी आपल्याला त्रास देत असते. पण याच्यावरही मात करून एक आपली स्वतःची भूमिका पटवून प्रत्येक शहरांमध्ये जाऊन भाऊरावांनी आता जी सुरुवात केलेली आहे 9 जूनला TDF येतो आहे त्या सिनेमाच्या निमित्ताने सगळे कलाकार आपल्याशी बोलतील. पण आपली एक जबाबदारी आहे की अशा माणसाच्या मागे आपल्याला उभं राहणं खूप गरजेचं आहे. आपल्या सगळ्या तनिष्का भगिनींपर्यंत आणि बाहेर आपले जेवढे व्हॉट्सअपचे ग्रुप आहेत 300 त्या सगळ्यांपर्यंत हा मेसेज गेला पाहिजे. 9 जूनचा सिनेमा तो सिनेमा म्हणून बघू नका, फक्त या माणसासाठी बघा की जी तळमळ होती की ज्या माणसाचे डोळे प्रत्येका प्रेस कॉन्फरन्सला भरून येत होते. अशा व्यक्तीच्या मागे उभं राहणं आपली जबाबदारी आहे. किंबहुना आपल्याच घरातला माणूस, आपल्याच शहरातली अभिनेत्री आणि त्यांच्यासाठी म्हणून हा सिनेमा आपल्याला बघायचा आहे. मी या कथानकाच्या किंवा सिनेमाच्या निमित्ताने त्यांना ज्या ज्या अडचणी आल्या असतील, काय ज्या घटना घडलेल्या असतील या संदर्भात ते बोलतील. त्याच्या आधी सकाळची छोटी नाणी जी आहे फक्त स्वीकारावा. खाली जरा चालते चमकू राहिला ते. नमस्कार. मी भाऊराव कऱ्हाडे यांची सगळी टीम आहे. पृथ्वीराज याने मुख्य नायकाची भूमिका केली TDM मध्ये. कालिंदी तिने नायिकेची भूमिका केली. शीतल पाटील तिने याच्या बहिणीचा रोल केला आहे. अख्खं कुटुंब त्याचं आहे. इंद्रभाग त्याने आमचं प्रोडक्शन बघतो सगळं एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर आहे. तर TDMच्या निमित्तानं काय झालं ते तुम्ही सगळ्यांना माहिती आहे. तो मुद्दा असा होता की म्हणजे माझं म्हणणं असं नव्हतं की माझा सिनेमा थिएटरला लागला. माझं म्हणणं काय आहे की जे शो आहेत शो सिनेमाला मिळायला पाहिजे. म्हणजे किती गोष्ट वाईट कशी असते बघा. म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रात त्यावेळेस 3 सिनेमे चालले, 4 सिनेमे होते. एक होता मराठी सिनेमा होता, एक हिंदी सिनेमा होता आणि एक साऊथचा सिनेमा आणि एक TDM होता. 4 सिनेमे होते. त्या सगळ्यांना 1200-1300 शो होते. सगळ्या 3ही सिनेमा काहींना 1200, काहींना 1100, काहींना 1300 आणि मला फक्त 120-122 अख्ख्या महाराष्ट्रात. ही जी गोष्ट आहे ही सगळ्यात वाईट होती. आणि त्याच्यामुळे जे झालं ना की मला वाटतं की कलाकार म्हणून मग ही गोष्ट अशी एक नाही करायला पाहिजे. मला ती सहनच झाली आणि म्हणून मी तो सिनेमा त्याच दिवशी प्रदर्शन थांबवलं. बरं
हे जे सिनेमे होते काय ह्यांना ऑडियन्स पण नव्हता. म्हणजे काही ठिकाणी शोला 2 लोक 4 लोक असतात. मराठीमध्ये तर काही बोलायचं नाही की कसं काय. पण आमच्या सिनेमाला किमान 70-80% ऑक्युपेन्सी होती. तिथे लोक होते आणि लोक मागत होते सिनेमा तिथे दाखवायला. शोच नाही, लोक जायचे थिएटरला शोच नाही दाखवला. काही वेळेस तर असं झालं सर, ज्या दिवशी 12 वाजताचा शो जर आज चांगला गेला, जनरली कसं असतं की समजा 40-50% जरी शो भरला, कमीत कमी 40% जरी भरला तरी लगेच 1 तासाभराने पुढचा शो थिएटरवाले लगेच लावतात. तर इथं ज्या दिवशी 12 वाजता शो 70-80% भरला, त्याच्या दुसऱ्या दिवशीचा टायमिंग पण 12चा नाही झाला, तो 1:30चा झाला त्याच ठिकाणी. इतक्या गोष्टी आणि 2-3 दिवस मी सगळं बघत होतो. म्हणजे ठीक आहे, 1 दिवसानंतर जरा हे सगळं होतं. 2 दिवस गेले, 3 दिवस गेले, ते झालं. जेव्हा एका ठिकाणी गेलं थिएटरला 90-95% भरलेलं थिएटर. मॅनेजरला विचारलं तर कधी शो पुढचा, तो पुढचा शोच नाही. म्हणलं उद्याचं काय, म्हणलं उद्याचं पण नाही, म्हणलं ऑर्डर आहे आम्हाला, एकच शो लागला. खूप दबाव आहे. आणि थिएटरमध्ये लोकांच्या प्रतिक्रिया बघायला गेलो तर लोकांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया होत्या. लोक अक्षरशः या दोघांना डोक्यावर घेऊन व्हिडिओ पाहिला. तर इतक्या चांगल्या प्रतिक्रिया लोकांना आवडणारा सिनेमा जर दाखवत नाही, आणि परत एकीकडे असं आहे की मराठी सिनेमा चालत नाही, मराठी सिनेमा लोक असं तर ही जी गोष्ट आहे ना, ही मला खरंच खटकली. मला वाटलं की नाही, सिनेमा नाही केलेला बरा. आणि त्या क्षणी फारच भावूक झालं आणि मला वाटलं थांबवा, आणि थांबवलं. बऱ्याच लोकांना त्यानंतर वाटलं की हा काहीतरी स्टंट आहे. आता जर मला स्टंट करायचा असता तर मी तो सिनेमा सुरू ठेवला, पुढचे 8 दिवस सिनेमा चालला असता त्या हवेवर, ते मी लगेच बंद केलं. त्याच क्षणी ते सगळे शो बंद केलं. आणि आता बरंच म्हणजे आता यांनी दखल घेतली. महाराष्ट्र सरकारने एक मोठाच निर्णय घेतला. 1968 साली जो नियम झाला होता, त्या नियमाचीच अंमलबजावणी होत होती आपल्याला. तर मराठीसाठी काही जागा शो आहे तर असं काही, आणि बऱ्याचदा काही अधिकारी युनिट डिपार्टमेंटकडे, काही अधिकारी गृह खात्याकडे, काही सांस्कृतिक खात्याकडे. त्यामुळं अशी एका याच्यात नव्हतं ते. पण खूप चांगला निर्णय झाला की किमान 4 आठवडे प्रत्येक थिएटरमध्ये मराठी सिनेमा सक्रिय दाखवा. 4 आठवडे तसे 52 आठवड्यापैकी कमी आहे, पण किमान एक मेसेज असं जातं की सरकारचं लक्ष आहे आणि त्याच्यात बदल होतील. आता मराठी सिनेमा चालत नाही का, तर असं काही नाही. मराठी सिनेमा सस्टेन होण्यासाठी वेळ तर द्यायला पाहिजे ना. शुक्रवारी जर रिलीज झाला तर एका दिवशी काय सगळे शो हाऊसफुल नाही होणार. पण पुन्हा शुक्रवारी 40-50% आला तर शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार हळूहळू ते वाढत होतं. तर मराठी सिनेमालाच अशी काय असते की मराठी सिनेमानी रिझल्ट आला तर आम्ही ठेवू. जर लोक आली तर लोक येण्यासाठी वेळ तर मिळायला पाहिजे ना. बाकी हिंदी सिनेमासाठी किंवा इतर काही मोठ्या प्रोडक्शनसाठी किंवा साऊथच्या सिनेमासाठी काही कुणी नसताना आठवडे 2 आठवडे रिकामी शो असतात, तिथं ते चालतं. मग ते वाट बघतात लोक येणे. मराठी सिनेमासाठी काय, तर हा मुद्दा फार गंभीर आहे असं ते त्या याच्यात आता मी सगळं मानतो. मी तर ठरवलंय काय संघर्ष आपल्या वाट्याला आलाय. मराठी सिनेमासाठी जे होईल ते झोपून देऊ काम करायचं. त्याच्या पलीकडे होऊन काय होणार आहे, किती राजकारण झालं तुम्हाला सिनेमाच लागणार नाही परत, एवढंच होईल. त्याच्या पलीकडे काय नाही. पण काय की लोक पण चांगली दखल घेतात. खूप चांगली आणि हे मराठी सिनेमा टिकण्यासाठी ही खूप गरजेची आहे. आणि असं नाही की मराठी सिनेमा खरंच खराब होईल. आता हिंदीमध्ये सुद्धा हा जो रेशो आहे ना, 5% सक्सेस रेट. म्हणजे वर्षातून 5च सिनेमे चालतात हिंदीचे पण, किंवा साऊथचे सिनेमे 5-10 चालतात आणि त्यातले 2-3 इकडे येतात नाही, आपल्याला वाटतं खूप चालतात सिनेमे. तसं मराठीतले पण 10 सिनेमे चालतात किंवा 5 सिनेमे वर्षातून चालतातच ना. पण ही जी सापत्न वागणूक आहे तर ती मराठीसाठी का हा खरं म्हणजे कळीचा मुद्दा आहे. म्हणजे असं का होतं, तर कदाचित यावर आता सरकार आणि सगळेच संघटना किंवा सगळ्या पाक्षिक संघटना ज्या आहेत त्या सगळ्या सिनेमासाठी एकत्र येऊन काहीतरी चांगला निर्णय होईल असं वाटतं. आता आम्ही परत प्रदर्शन करणार आहोत. 9 तारखेला TVM सगळीकडे रिलीज होतो. आता अपेक्षा आहे की परत हे असं होणार नाही, एवढी साधी अपेक्षा आहे. बघूया 9 तारखेला तुम्ही जास्तीत जास्त तुम्ही सपोर्ट करा, विनंती आहे तुला सगळ्यांना. पहिल्यांदा खरं तर माध्यमांनी आणि सगळ्याच लोकांनी महाराष्ट्रभरात इतका सपोर्ट केला
आणि केवळ त्या सगळ्या पाठिंब्यामुळे मला एक बळ मिळालं, नवीन ऊर्जा मिळाली त्या सगळ्यांच्या पाठिंबा. ही खूप महत्वाची गोष्ट आहे की माझ्यासारख्या छोट्या निर्मात्याच्या, छोट्या कलाकाराच्या माझे राहत आहे. माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. परत एकदा मी तुमचा आभारी आहे सगळ्यांचा. असाच पाठिंबा द्या. आणि सिनेमा तुम्हाला 100% आवडेल. आणि सिनेमा खूप सुंदर झाला. आणि सिनेमाचं टायटल इंग्रजी आहे, TDM आहे, पण ती जी गोष्ट आहे ती इंदोरीकर महाराजांची खरी तर ती फ्रेज आहे. 2002 मध्ये त्यांनी त्यांच्या कीर्तनातून एकदा म्हणजे महाराष्ट्रातले सगळे तरुण जे म्हणजे बरेच काही शिकलेले नाही, अर्धवट शिक्षण झालं, त्यांच्याकडे डिग्रीच नाही. म्हणजे काही लोक कसं मी इंजिनियर आहे, डॉक्टर आहे, वकील आहे, किंवा सांगायला डिग्री BA M.Com B.Com. तर काही लोकांना डिग्रीच नाही, त्यांनी काय सांगायचं, काही तरी ITI केला किंवा ही डिग्री आहे त्यांच्याकडे, काहींना डिग्रीच नाही. आणि बेकार म्हणून उपरोधाने त्यांनी ही डिग्री दिली होती TDM. TDM म्हणजे काय, ट्रॅक्टर ड्रायव्हर ऑफ महिंद्रा. ट्रॅक्टरवर सगळ्या जाणाऱ्या ड्रायव्हर लोकांसाठी ही डिग्री दिली होती. आणि ती खूप त्यावेळेस चर्चेत आली, म्हणजे इतकी त्यावेळेस चर्चा झाली नाही. 2002ला जेव्हा पहिल्यांदा ती नव्याने कीर्तन आणि सगळं सुरू होतं, मी तेव्हा 12वीला होतो. ती गोष्ट माझ्या डोक्यात फिट होती. मी त्यांचा फॉलोअर आहे, बऱ्याच त्या गोष्टी मी ऐकत असतो. जेव्हा आत्ता गोष्ट पाहिली ना, की सेम परिस्थिती 2002 किंवा 2022 2003 तरुणांच्या व्यवसायामध्ये किंवा बेकारीमध्ये किंवा इतर काही फार फरक पडला नाही. शिक्षण काही 4 वर्ष चाललेलं आहे, सगळेच काय पूर्ण शिक्षण घेतले, सगळ्यांनी शक्य होत नाही. जी अवस्था आहे ती तशीच आहे. आणि 92 नंतर काय झालं की उदारीकरणानंतर ट्रॅक्टरची संख्या खूप गावागावात वाढली आहे. 93-94 नंतर किंवा 95 नंतर गावात एखाद दुसरा किंवा 2-3 गावा मिळून दिसणारा ट्रॅक्टर घरामध्ये, प्रत्येक घरामागे पुढं किंवा ट्रॅक्टर दिसायला लागला. ट्रॅक्टर आल्यानंतर म्हणजे चांगल्या गोष्टी बी घडल्या, तशा वाईट बी घडल्या. म्हणजे काही लोकांनी शेतीबरोबरच वाळू उपसायला सुरुवात केली, काही त्यातून काही पैसा भरपूर कमवायला, त्यातून काही गुंडगिरी मिळवायला. हे सगळ्या गोष्टींचा ट्रॅक्टर आल्यानंतर कुटुंबावर आणि गावावर होणारा जो परिणाम ते विनोदातून त्याची मांडणी केलेली आहे TDM. हा सिनेमा खळखळून हसवत होतो मला सगळ्यांना. खूप सुंदर सिनेमा झाला. असं ते मी सांगणं हे नाही, तुम्ही नक्की जाऊन बघा. म्हणजे आता असं होईल की आम्हीच पोहे बनवायचे, आम्हीच बनायचे छान. खरंच चांगला झाला, कारण लोकांच्या प्रतिक्रिया खूप भारी होत्या. ज्यांनी सिनेमा पाहिला, अजून एकही निगेटिव्ह कमेंट नाही. 2-3 दिवसामध्ये पाहिला, खूप आवडला.